नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वेंको महाराज मंदिरामध्ये बाळंभट आणि आत्तोबा यांच्याशी बोलत असतात. ते म्हणतात की विठुरायाच्या सहवातात असलं की तिन्ही त्रिकाळ प्रसन्नच वाटतं. त्यातून आज तर कार्तिकी एकादशी आहे, म्हणजे काही विचारायलाच नको. तितक्यात तिथे अजून काही वारकरी लोक येतात. वेंको महाराज त्यांना बघून खूप खुश होतात आणि म्हणतात की नाताभाऊ या, कसा झाला प्रवास, कशी झाली वारी, विठुरायाचं दर्शन कसं झालं. ते सगळेजण आत येतात आणि विठुरायाचं दर्शन घेतात. नाताभाऊ सांगतात की छान उत्तम झालं दर्शन. आज सकाळीच पांडुरंगाचा कळसाचं दर्शन घेतलं आणि लगेच बसने आपल्या विठूच्या वाडीला आलो आणि पांडुरंगाची कृपा बघा, आल्या आल्या तुमची भेट झाली असं म्हणून ते त्यांना नमस्कार करायला लागतात. वेंको महाराज त्यांना थांबवत म्हणतात की अहो काय करताय, पंढरीच्या वारीवरून तुम्ही आला आहात, खरं तर मीच तुम्हाला नमस्कार केला पाहिजे असं म्हणून वेंको महाराज त्यांना नमस्कार करतात. तेव्हा तिथे गोपाळ आणि इंदूसुद्धा येतात. इंदू आश्चर्याने विचारते की वेंको महाराज आषाढी तर झाली, पण हे सगळे कोणती वारी करून आले आहेत. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. वेंको महाराज सांगतात की अगं बाळा, आषाढी एकादशीला सुद्धा पंढरीची वारी करतात, तसेच कार्तिकी एकादशीला सत्ता पंढरपूरची वारी करतात. म्हणून पंढरपूरहून आलेल्या कुठल्याही वारकऱ्याची आपण सेवा करावी, त्याचे पाय धुवावेत, त्याला नमस्कार करावा, तशी रीतच आहे आपली. आणि म्हणतात की सगळ्या मंडळींना नमस्कार करा. मग वेंको महाराज आणि त्यांची सेवा करायला घेतात, त्यांचे पाय धुतात. इंदूसुद्धा वेंको महाराजांसोबत तिथे त्यांची सेवा करायला, पाय धुवायला येते. वेंको महाराज म्हणतात की इंदू बाळा, तुझ्या हाताला लागला आहे ना, तू नको करू, आम्ही करतो, तू फक्त इथे थांब. इंदू थोडीशी नाराज होते आणि म्हणते की अहो पण. वेंको महाराज म्हणतात की बाळा, जखम आहे तुझ्या हाताला. मग इंदू जाऊन गोपाळ शेजारी उभं राहते. गोपाळ त्या सगळ्यांकडे बघत असतो आणि अचानक तो वेंको महाराजांच्या शेजारी जाऊन बसतो आणि सर्व मंडळींचे पाय धुवायला लागतो. इंदू आणि वेंको महाराज आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागतात. दोघेही खूप खुश होतात. आता गोपाळ विचारतो की बाबा, यामध्ये डिसइन्फेक्टंट टाकू का. वेंको महाराज म्हणतात की हो टाक, त्यासाठीच तर आणला आहे ना तू. आणि ते सर्वांना सांगतात की औषध टाकतोय बरं का पोरगा पाण्यात. आतोबा म्हणतात की तुमच्या पायाच्या जखमा बऱ्या व्हाव्या ना, म्हणून आणला आहे त्यांनी. वेंको महाराज अभंग म्हणायला लागतात. त्रिभुवनी होईना सरता, नलगे पुरुषार्था मुक्तिचारी, नामाची आवडी प्रेमाचा जिवाळा, क्षण जीवा वेगळा न करी त्यांसी, नामा म्हणे माझा सोयरा, जीवलग सदा पांडुरंग तयाजवळी. सर्वच मंत्रमुग्ध होऊन जातात. यानंतर आपण पाहतो की गोपाळ इंदूला अभ्यास करण्यासाठी घेऊन येतो आणि तो तिला म्हणतो की आता अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही, गुपचूप अभ्यास करायचा. आणि तो म्हणतो की काय गं, एवढी परीक्षा तोंडावर आली आहे, सांगतोय तुला, खुणवतोय चल म्हणून अभ्यास करायचा आहे, कळत नाही का तुला, बिंडोक आहेस का ग इंदे तू जरा. इंदू म्हणते की गोपाळ, ते पंढरपूरवरून आलेले वारकरी आहेत ना, मला ना त्यांच्याकडून छान छान गोष्टी ऐकायच्या आहेत. गोपाळ म्हणतो इंदे त्या गोष्टी विसर, आता परीक्षा आहे, गुपचूप अभ्यास करा, आता अभ्यासालाच देव मानायचं. इंदू म्हणते गोपाळ, तुला एक विचारू का रे. गोपाळ म्हणतो की विचार, अभ्यासातलं काही विचार. इंदू म्हणते की श्रद्धा, तुला देवावर विश्वास नाही ना, मग तू त्यांचे पाय का धुतले. गोपाळ म्हणतो की अगं माणुसकी म्हणून, तेवढ्या लांबून पायी पायी चालत आलेत म्हणून त्यांच्या पायांना जखमासुद्धा झाल्या होत्या, त्यांच्या पायाला जरा आराम भेटेल म्हणून मी पाय धुतले, बाकी काही नाही. इंदू म्हणते की वेंको महाराज यालाच सेवाभाव म्हणतात. गोपाळ म्हणतो की मग त्याला माझी काही हरकत नाही, मला सेवा करायची आहे म्हणूनच मी डॉक्टर होणार आहे ना. इंदू म्हणते की अरे हीच विठुरायाची शिकवण आहे. इंदू उठून उभं राहत म्हणते की गोपाळ, तुला मान्यच नाही करायचं का विठुरायावरची श्रद्धा. गोपाळ म्हणतो की आता सारखा सारखा तोच विषय नको, अभ्यास कर. मग इंदू अभ्यास करायला लागते. गोपाळ तिला काहीतरी सांगायला तिचा हात पकडतो तर इंदूला ताप आलेला असतो. गोपाळ म्हणतो की इंदे, अंग तापलं आहे ग तुझं, तुला ताप आला आहे. आणि इंदू म्हणते की ताप आला आहे, जाईल थोड्या वेळाने. गोपाळ म्हणतो की अगं असा जात नसतो ताप, अंगावर काढला की अजून वाढेल, त्यामुळे गपचूप औषध घे बघू. इंदू म्हणते अरे औषध घेतलं की मला खूप झोप येते. गोपाळ म्हणतो की हा मग झोपायचं. इंदू आश्चर्याने म्हणते की अरे पण परीक्षा. आता गोपाळ म्हणतो की अगं तब्येत ठीक असेल तरच परीक्षा देऊ शकशील ना. आणि तो तिला जबरदस्तीने तिथून घेऊन जातो. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मंदिरामध्ये बाळंभट नैवेद्य घेऊन येतात. बाळंभट वेंको महाराजांना म्हणतात की व्यंकट महाराज, आज आमच्या हातून विठुरायाची सेवा घडणार आहे. वेंको महाराज म्हणतात की अहो कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा नैवेद्याचे मानकरी आहात तुम्ही. तितक्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि मोठ्याने म्हणतात की कोण मानकरी. सगळेच आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. मोठ्या
मोठ्याबाई म्हणतात की अहो तुम्ही तर टाळकरी नाही सेवेकरी मानकरी कोण ठरवलं तुम्हाला? आणि काय व्यंकट भाऊजी, मंदिराची सगळी जबाबदारी दिग्रसकरांची आणि मानकरी दुसरेच, ही अशी काही वाटणी झाली आहे का? बाळंभट म्हणतात की मोठ्याबाई, गोविंद महाराज दिग्रसकरापासून हा मान. मोठ्याबाई रागाने म्हणतात की बोलते ना मी, इथे दिग्रसकरांविषयी दुसरं कोणीही बोलणार नाही. नाथाभाऊ म्हणतात की व्यंकट महाराज आम्ही जरा बाहेर थांबतो, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता मोठ्याबाई बाळंभट यांना म्हणतात की असा काय पंचपक्वानाचा नैवेद्य केला आहे हो, आणि नंतर काही गाव जेवण घालणार आहात का? बाळंभट म्हणतात की नाही मोठ्याबाई, एवढी ऐपत नाही माझी, फक्त 2-4 जणांना मी जेवू घालू शकतो. मोठ्याबाई विचारतात की हे मंदिर कोणाचं आहे? बाळंभट म्हणतात की मंदिर दिग्रसकरांचं आहे. मोठ्याबाई म्हणतात की हां, म्हणजे मंदिर दिग्रसकरांचं आहे, मग आमच्या मंदिरात आमच्या विठुरायाला हा काय नैवेद्य दाखवत आहे, आम्हाला कळायला नको? व्यंको महाराज म्हणतात की वहिनी, मंदिर दिग्रसकरांचं असलं तरी विठुराया सगळ्यांचाच आहे. मोठ्याबाई म्हणतात मग सगळ्यांनी आपापल्या विठुरायाला दाखवावा नैवेद्य. हे मंदिर दिग्रसकरांचं आहे, त्यामुळे आपल्याला कळलंच पाहिजे नैवेद्य काय दाखवतायत ते. आणि त्या बाळंभट यांना म्हणतात की दाखवा काय नाही आहे नैवेद्य. बाळंभटसुद्धा नैवेद्य काय आहे हे दाखवायला लागतात. व्यंको महाराज मोठ्याने म्हणतात की थांबा, नैवेद्य विठुरायासाठी आणला आहे ना बाळंभट, त्यामुळे तो दुसऱ्या कोणालाही दाखवला जाणार नाही. मोठ्याबाई रागाने म्हणतात की ठीक आहे, नका दाखवू, फक्त सांगा काय आहे, त्यावरून ठरणार आहे की नैवेद्य यांनी दाखवायचा की नाही. बाळंभट म्हणतात की मोठ्याबाई, आमच्या ऐपतीप्रमाणे जेवढं होईल तेवढं सगळं केलं आहे. पोळी भात वरण भाजी खीर पण केली आहे. मोठ्याबाई म्हणतात की वा, कार्तिकी एकादशीच्या नैवेद्याचा मान पाहिजे. बाळंभाट, हे असं असतं का? अहो पूर्णावरणाचा साग्र संगीत नैवेद्य नको? आता काय मी हे तारा अक्काला सांगायला हवं का? म्हणजे मान तर पाहिजे तुम्हाला, पण करायला काहीच नको. बस झालं आता तुमचं. मला आता आमच्या देवाचे हाल पाहवत नाहीत. आजपासून यापुढे फक्त आमच्याकडूनच नैवेद्य जाईल. विषय संपला. आता बाळंभट हात जोडून रडत खाली बसतात आणि म्हणतात की मोठ्याबाई, अहो आमच्या हातून जी सेवा घडते ती घडू द्या ना. विठू सेवेपासून आम्हाला असं पर्क करू नका. मोठ्याबाई, पाया पडतो तुमच्या. मोठ्याबाई म्हणतात की बास करा, असं तुमचं रडगाणं आमच्या भरल्या मंदिरामध्ये रडू नका. माझा निर्णय झाला आहे. व्यंको महाराज मोठ्याने म्हणतात की तुमचा हा निर्णय मला मान्य नाही आहे. आणि ते बाळंभट यांच्या जवळ येऊन म्हणतात की बाळंभाट, कोणाचेही पाय धरण्याची काही गरज नाही आहे, उठा तुम्ही. आजपर्यंत कार्तिकी एकादशीचा नैवेद्याचा मान तुमच्याकडे होता, इथून पुढे तो तुमच्याकडेच राहील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या प्रथेमध्ये कोणताही बदल होणार नाही. चला आतमध्ये. बाळंभट हात जोडून व्यंको महाराजांचे आभार मानतात आणि आतमध्ये जाऊन विठुरायाला नैवेद्य दाखवतात. मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो. त्या रागाने तिथून जायला लागतात. व्यंको महाराज म्हणतात की वहिनी थांबा, बाळंभट आता नैवेद्य दाखवतील, विठुरायाची आता आरती होईल. विठुराया आपल्या सगळ्यांचंच आहे ना, त्याचा प्रसाद घ्या. आणि ते आवाज देऊन बाहेर उभे असलेल्या सर्व मंडळींना आतमध्ये बोलवतात. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू अभ्यास करत बसलेली असते आणि मध्येच ती काहीतरी लिहिण्यासाठी वही घ्यायला जाते, तर तिचा हात दुखायला लागतो. ती स्वतःशीच म्हणते की अयो, एवढं मलम लावलाय तरी हाताची आग काही जात नाही. आणि स्वतःलाच रागाने म्हणते की जा इंदे फटाके फोडायला, सगळ्यांना फसवून गेली होतीस ना फटाके फोडायला, मग भोग आता. आणि म्हणते की मग आता काही झालं तरी अभ्यास करायचाच आहे, नाहीतर नापास होशील तू इंदे, नापास. आणि असं बोलून ती अभ्यास करायला लागते. यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई खूपच रागामध्ये असतात आणि त्या कसला तरी विचार करत बसलेल्या असतात. तेव्हा तिथे व्यंको महाराज येतात आणि मोठ्याबाईंना म्हणतात की मोठ्याबाई रागाने म्हणतात की काय, अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला? प्रेमनाथ चोरून त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की बोला, काय बोलायचं आहे बोला, मी बसले आहे इथेच, बोला. भाऊजी, एवढं कसे हो परधार्जिनी तुम्ही? बाहेरच्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं आणि आपल्याला आपलं म्हणायचं नाही, हीच का तुमची कीर्तन सत्ता आणि हीच का तुमची शिकवण? मोठ्याबाईंचा आवाज ऐकून शकुंतला सुद्धा बाहेर येते. मोठ्याबाई म्हणतात की स्वतःच्या वहिनीचा अपमान केलात. व्यंको महाराज रागाने म्हणतात की प्रत्येक वेळी मान अपमानाच्या तराजूत का तोलता हो प्रत्येक गोष्टी वहिनी? मोठ्याबाई म्हणतात की मग काय करू, प्रशंसेच्या माळा गळ्यात घातल्या आहेत का तुम्ही माझ्या गळ्यामध्ये? व्यंको महाराज म्हणतात की मी जे योग्य आहे ना तेच बोललो आहे. मोठ्याबाई हसत म्हणतात की तुम्ही योग्य आणि मी अयोग्य, बरोबर आहे तुमचं. प्रथा परंपरा याबद्दल एवढं बोलला तुम्ही, पण त्या पाळायच्या आम्ही, आणि तुम्ही काय
काय करणार? शकुंतला म्हणते की मोठ्या बाई, अहो काय झालंय? मोठ्या बाई शकुंतला जवळ जात म्हणतात की घ्या, काय झालं? आता तुमची बायकोसुद्धा मलाच विचारते आहे की काय झाले, सांगा आता त्यांना. वेंको महाराज म्हणतात की वहिनी, आता शकुंतलासमोर तुम्ही उगाच पराचा कावळा करू नका. मोठ्या बाई रागाने म्हणतात की मी पराचा कावळा करते, आणि असं म्हणून रागाने खाली बसतात आणि एकसारखं म्हणायला लागतात की हो मी करते पराचा कावळा, आणि तुमचं काय, त्याच्याबद्दल बोला ना. प्रथा परंपरा मान सन्मान त्याचे कैवारी ना तुम्ही. मग मोठ्या भावाच्या गादीवर जाऊन बसला तेव्हा नाही आठवलं तुम्हाला प्रथा परंपरा? जेव्हा आठवलं तो फक्त स्वार्थ. वेंको महाराज काहीच न बोलता तिथून जायला लागतात. शकुंतला मोठ्याने ओरडून म्हणते की मोठ्या बाई बस. सगळे शकुंतलाकडे आश्चर्याने बघायला लागतात.